नमस्कार मंडळी, मी शेफ स्मिता आणि मी शेफ प्रवीण. आपण सर्वांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करत आहोत. आज नेहमीप्रमाणे आपण काही नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत, तर जाणून घेऊया आजच्या नवीन रेसिपी काय आहेत. त्या शेफ प्रवीण, आपण आज काय दाखवणार आहात प्रेक्षकांनो? मी तुम्हाला आज दाखवणार आहे बार्बिक्यू चिकन विंग्स. ह्या यम्मी रेसिपीसाठी आपण साहित्य पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे चिकन विंग्स, बार्बिक्यू सॉस, मैदा, कॉर्नफ्लोअर, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो केचप, पेपर पावडर, मीठ. शेफ, आपण पहिली कृती काय करणार आहोत त्याच्यासाठी आता? तर सगळ्यात पहिलं आपण हे चिकन विंग्स ठेवलेले आहेत इथे, हे आपण मॅरिनेट करून घेऊयात. मॅरिनेशनसाठी काय 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 साहित्य आपण वापरणार आहोत? हो, तर हे चिकन विंग्स आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. एक स्पून. ह्याच्यासाठी आपण थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकूयात, थोडं कॉर्नफ्लोअर, थोडं मैदा आणि थोडंसं सॉल्ट आपण त्याच्यामध्ये टाकूयात. बस. ॲक्च्युली प्रेक्षकांनो, हे आपलं मॅरिनेशन म्हणजे ॲक्च्युली मॅरिनेशन नाही आहे. हे कॉर्नफ्लोअर आणि मैदा जे मी याच्यामध्ये ॲड केलं हे फक्त तेलामध्ये मला फ्राय करायचं, तर क्रिस्पी होण्यासाठी मी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा ॲड करून घेतलेला आहे. बाइंडिंग एजंट. हो, ॲक्च्युली बाइंडिंग म्हणून पण बोलू शकतो. आणि थोडंसं आपण फ्राय केल्यानंतर त्याला क्रिस्पीपणा जो येईल तो आपल्याला नंतर सॉसमध्ये छान असं त्याची टेस्ट वगैरे आणि क्रिस्पीनेस फील होईल, तेव्हा खूपच छान वाटेल ही. प्रेक्षक हो, आपण म्हणजे नेहमी बघत असतो की ह्या रेसिपीज मोस्टली दुसऱ्या म्हणजे कुठल्या तरी हॉटेल्समध्ये किंवा एखाद्या चांगल्या लहान म्हणजे रेस्टॉरंटमध्ये आपण बघतो आणि लहान मुलांना नेहमी हे असंच काहीतरी वेगळं आवडत असतं. आज शेफ प्रवीण आपल्याला दाखवत आहेत ही रेसिपी कशी बनवली जाते. तुम्ही साहित्य नक्कीच लिहून घेतलं असेल, तर आता शेफने काय काय केलं हे तुम्ही नीट बघून घ्या, कारण तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी इझिली बनवता येऊ शकते. थोडंसं आपण याच्यामध्ये ऑइल ॲड करून घेणार आहोत. एका साईडला तेल तर तापत ठेवलेलं आहे, तेल गरमही झालं असेल. आता हे चिकनचे विंग्स आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत. ओके, हे डीप फ्राय करून घ्यायचे. डीप फ्राय करायचं. तो 1 बाय 1 विंग्स आपण याच्यामध्ये सोडूयात. ऑलमोस्ट रेडी झालेलं. हां, कुक झालेला आहे. आपण हा बार्बिक्यू सॉस एका पॅनमध्ये घेऊयात. माझी तर खूप डेस्पिरेटली इच्छा झाली आहे की ते कधी बनतायत आणि मी कधी खाते. हो, तर मग आपण एका पॅनमध्ये हा बार्बिक्यू सॉस घेऊयात. हा जो सॉस रेडीमेड आणला आहेस ना? हो. तर जर म्हणजे घरी बनवायचं असेल तर प्रेक्षकांना आपल्या रेसिपी सांगू शकशील का? नक्कीच. तर प्रेक्षक हो, आपल्याला जर हा बार्बिक्यू सॉस घरी जरी बनवायचा झाला तरी पण सोपी रेसिपी आहे. एका पॅनमध्ये तुम्ही ऑइल घ्या, त्याच्यामध्ये गार्लिक, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो केचप, वुस्टरशायर सॉस येतो, वुस्टरशायर सॉस जातो त्याच्यामध्ये, सोया सॉस जातो त्याच्यामध्ये, पुन्हा फ्रूट्स काही जातात. फ्रूट्स म्हणजे ॲपल जातं त्याच्यामध्ये, केळी जातात त्याच्यामध्ये, व्हिनेगर असतं. अशा प्रकारे बरेच काही अशी आयटम असतात. पण तुम्हाला जर असं बनवायचं असेल ही अशी रेसिपी, तर बार्बिक्यू सॉस हा बाजारामध्ये अवेलेबल आहेच आहे. तर तुम्हाला एवढं हेक्टिक करण्यापेक्षा, एवढे सगळ्या इन्ग्रेडियंटची जमवाजमव करण्यापेक्षा तुम्हाला हा बार्बिक्यू सॉस मार्केटमध्ये मिळतोच आहे. हा बार्बिक्यू सॉस आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचप आपण ॲड करणार आहोत. हा सॉस आपला गरम पण झालेला आहे. आपण हे चिकन विंग्स याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. चिकन विंग्स आपले ऑलमोस्ट कलर आलेला आहे आणि ते डन झालेले आहेत. फक्त हे विंग्स जेव्हा आपण काढतो तेलातून त्यावेळेस फक्त तुम्ही एकच प्रिकॉशन्स घ्या की त्याचे पूर्ण ऑइल काढताना निघून गेलं पाहिजे, जेणेकरून ह्या रेसिपीमध्ये तुमचं ऑइल फारच कमी राहील.
थोडा सॉस आपण याच्यामध्ये अजून ॲड करूयात. थोडं टोमॅटो केचप. थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर चॉप करून टाकूयात त्याच्यामध्ये. आणि थोडीशी हिरवी मिरची वरून टाकूयात. हिरवी मिरची आपण तेलामध्ये टाकायची नाही, कारण हा सॉस तेलामध्ये तिखट असतो का? ॲक्च्युली हा सॉस तिखट नसतो, थोडासा आंबट आणि थोडासा गोडसर असा हा बार्बिक्यू सॉस मिक्स असतो आपला. कॉम्बिनेशन. आणि आपल्याला तिखटपणा हा हिरव्या मिरचीमुळे आणि टोमॅटो केचप आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला मिळतं. तर ही आपली ग्रीन चिली आणि गार्लिक हे आपण वरतून टाकणार आहोत, त्याला ब्राऊन नाही करणार. म्हणजे जस्ट तो त्याचा एक लास्ट एंडिंग जो फ्लेवर आहे जो तो कच्चा आपल्याला जो कच्चा फ्लेवर आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे. क्रंची टेस्ट, म्हणजे असं खाताना एका बाईटच्या सोबत प्रत्येक बाईट सोबत थोडंसं तरी गार्लिक येईल. हो. खूपच यम्मी असं प्रिपरेशन आहे आणि दिसायला पण खूप छान वाटते. आणि चिकन विंग्स याच्यावरती एकत्र सगळे असे. हो. खूपच सुंदर अशी डिश आहे, सोपी आहे. फक्त तुम्हाला एवढंच की बार्बिक्यू सॉस तुम्हाला मार्केटमधून आणावं लागेल. त्यानंतर तर अतिशय सोपी आणि खरोखर खूप छान अशी रेसिपी आहे. नक्की घरी ट्राय करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर हे अशा प्रकारे आपली बार्बिक्यू चिकन विंग्स रेडी आहेत. त्याला आपण गार्निश करूया कोरिएंडर लीफने. स्प्रिग ऑफ कोरिएंडर लीफ. तर ही आपली रेसिपी रेडी आहे, बार्बिक्यू चिकन विंग्स. यम्मी रेसिपी नक्कीच घरी करून बघा आणि आवडेल, तुम्हाला सुद्धा आवडेल आणि ज्यांना तुम्ही करून खायला घालणार आहात त्यांना तर नक्कीच आवडेल. एक नंतर आपलं स्वागत आहे. आपण वळूयात आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. तर आपली दुसरी रेसिपी शेफ स्मिता दाखवणार आहेत. काय आहे आपली दुसरी रेसिपी? दुसरी रेसिपी आपली आहे नोकी. ओके. नोकी म्हटल्यावरती थोडंसं इंग्लिश टच, इटालियन आहे, पण आपण त्याला इंडियन इंडियन टच टच देणार आहोत. अच्छा. इटालियन रेसिपीला कन्वर्ट करणार आहोत आपण इंडियन मध्ये. अच्छा. बघूया आपण ती कशी नक्कीच. होती. तर प्रेक्षक होत्या, तत्पूर्वी वळण्यापूर्वी आपण नोकीबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन हे करूयात, शेअर करूयात. तर नोकी ॲक्च्युली ही इटलीची म्हणजे इटालियन पास्ता आहे हा. आणि हा पोटॅटो आणि स्वीट पोटॅटो ह्या दोघांच्या मिश्रणापासून बनवला जातो. त्याच्यामध्ये थोडासा मैदा पण ॲड केला जातो. तर अशा प्रकारे हा इटालियन पास्ता आपण म्हणजे शेफ इंडियन टचमध्ये दाखवणार आहेत. तर आपण पाहूयात. त्यासाठी आपण वापरलेलं आहे तांदळाचं पीठ, बटर, सॉल्ट, गार्लिक, फ्रेश क्रीम. ह्या इन्ग्रेडियंट्स पासूनच आपण आज ती नोकी बनवणार आहोत. अच्छा. तर पीठ पहिलं आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं, त्याच्यासाठी थोडं पाणी लागेल. पाणी यामध्ये आपण ॲड करूयात का? हो. थोडं ऑइल. साधारण 2 चमचे ऑइल आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि थोडंसं मीठ, कारण जे काही बनवणार आहोत त्याला स्लाइटली मीठ. अच्छा. कारण आपण सॉस सुद्धा बनवणार आहोत, तर मीठ, बटर आपण वापरणार आहोत त्याच्यासाठी. तर ते बटर सुद्धा एक सॉल्टी असणार आहे, त्यामुळे थोडंसं मीठ कमी टाकायचं. ठीक आहे. तर पुढची आपली प्रोसिजर काय? पाणी गरम झाल्यानंतरला आपण आता तू पीठ साइड बाय साइड पोर कर, मी स्टर करत राहते. बरं.
तर प्रेक्षक हो, शेफ स्मिताने ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवलं की एका सॉसपॅनमध्ये पाणी गरम केलेलं आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं ऑइल आणि मीठ ॲड करून त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आणि ते आपण शिजवून घेऊयात. तर त्याचं एक म्हणजे पिठासारखं असं आपण बनवून घेऊयात. आपण एका बाउलमध्ये काढून त्याला नोकीचं अच्छा. शेप देऊ. बरं, आपण एका बाउलमध्ये काढूयात. तर हे तांदळाचं पीठ म्हणजे हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये तर काढून घेतलेलं आहे आणि आपण ते थोडं थंड करूयात आणि त्यानंतर त्यापासून शेफ स्मिता नोकी बनवणार आहेत. तर शेफ स्मिता, मला तुम्हाला इथे असं विचारायचं आहे, आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं आहे बरोबर ना? हो. तर तांदळाच्या पिठाऐवजी आपण याच्यामध्ये काही वेगळं ॲड करू शकतो का किंवा वापरू शकतो दुसरं का? पीठ. हां. दुसरं पीठ आपण गव्हाचं वापरू शकतो त्याच्या बदल्यामध्ये. अच्छा. आणि म्हणजे आपण इंडियनच टच डे होतात तर गव्हाचं पीठ. पीठ वापरू शकतो त्याच्यामध्ये. तर प्रेक्षक हो, आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, पण तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता आणि त्यापासून अशी ही नोकी बनवू शकता. हे पीठ आता आपलं एक थंड झालेलं आहे, तर आपण त्याचा एक असा गोळा बनवून घेऊया की जेणेकरून आपल्याला त्याच्या नोकी बनवता येतील. आता याच्यामध्ये आपण काय ॲड करणार आहोत का? नाही. नाही, आता आपण जो सॉस बनवणार हां. आहोत त्याच्यामध्ये आपण थोडंसं गार्लिक ॲड करणार आहोत. अच्छा, ओके. मग आता सॉसमध्ये आपल्याला गार्लिक लागणार आहे, मग ते चॉप करायचं आहे का? हो हो, तू ह्या साईड बाय साईड इथे हे कर. बरं. तर ह्या नोकीसाठी आपण जो सॉस बनवणार आहोत त्याच्यासाठी गार्लिक आपण वापरणार आहोत, तर तो मी थोडा चॉप करून घेतोय. तू बनवतेच आहेस नोकी. सॉस वगैरे बनवायला स्टार्ट करायचं आता की नंतर आपण बनवूयात? थोड्या वेळाने करूया, कारण नोकी आपल्याला परत त्या शिजवून सुद्धा घ्यायच्यात परत. बरं, हो. ठीक आहे. आपण आता नोकी बनवून घेऊया. हम्म. त्या साधारण आपल्याला एक छोटे छोटे असे गोळे बनवायचे बरं. आणि त्यांना फोकच्या साहाय्याने टर्न करायचे. अच्छा, हे एक डिझाईन पण त्याची येणार आहे अच्छा. आणि दिसायला थोडं छान पण दिसेल. ओके. तर प्रेक्षक हो, तुम्ही जरूर पाहून घ्या की शेफ स्मिता ही नोकी कशी बनवतात आहेत. आपल्याला यासाठी एक प्लेट लागणार आहे. फोक एक फोक. हा नॉर्मली मी गोळा बनवलेला आहे, अच्छा. त्याला जस्ट टर्न आउट करायचं आहे सर्व साईडने, म्हणजे फोकचे हे द्यायचं. इम्प्रेशन आले पाहिजे. ओके. प्रेक्षक हो, तुम्ही पाहतायत की शेफ स्मिता कशा प्रकारे हा पास्ता म्हणजे ही नोकी कशी बनवतात आहेत ते पाहताय. खूपच छान असं वाटतंय ते. एक वेगळी अशी त्याला डिझाईन येते हो, आणि नॉर्मली दिसण्यापेक्षा काहीतरी वेगळं दिसते. बरोबर. प्रेक्षक हो, तुम्ही इथे पाहताय की शेफ स्मिताने असं म्हणजे फोकच्या सहाय्याने अशी डिझाईन काढलेली आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेगळ्या डिझाईनमध्ये काही तुम्हाला माहिती असतील अशा डिझाईन्स, तर तुम्ही त्याही डिझाईन्स बनवून हा नोकी पास्ता किंवा नोकीची ही रेसिपी बनवू शकता. अजून एक गोष्ट, हे जे आपण जर इंडियन टच दिलाच आहे ह्याला, तर ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल सुद्धा कट करून घालू शकतोस तू जेव्हा आपण बरोबर. मिश्रण बनवलं तेव्हा. हां. किंवा चिकन किंवा मटन हे मिन्स करून किंवा त्याचे छोटे छोटे अच्छा, चॉप करून सुद्धा तू टाकू शकतो. म्हणजे ओके. तो फ्लेवरिंग एजंट ॲडिशनल होऊ शकतो. अच्छा. तर बघितलं प्रेक्षक हो, ज्याप्रमाणे शेफ स्मिताने सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल्स किंवा चिकन मीन्स वगैरे हेही तुम्ही ॲड करू शकता आणि याचा वेगळा असा फ्लेवर याच्यामध्ये ॲड करून त्याचा आस्वाद घेऊ शकता. आपण आता बघू शकता की आपल्या नोकीचं आपण ते बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला शेप सुद्धा आता विजिबली म्हणजे दिसू शकतोय की तो एक्झॅक्टली कसा शेपचा केलाय, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे शेप चेंज करू शकता. आता आपण त्यांना ते स्टीम करून घ्यायचे आहेत. बरं. पण स्टीमर घेतलेला आहे.
तर आपली ही gnocchi आता याच्यामध्ये ठेवायची आहे का स्टीम? अच्छा, थोडंसं ऑइल त्याच्यावरती लावल्यास ग्रेसिंगसाठी त्या चिकटणार नाही. बरं. तर आपण थोडंसं ऑइल याच्यावरती ग्रीस करून घेतलेलं आहे जेणेकरून ते चिटकणार नाही. ह्या gnocchi आपण तर थोड्या थोड्या डिस्टन्सवरती आता ठेवून घेऊया. तर आपल्याला हे gnocchi आता शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. हार्डली किती मिनिट लागतील तरी पण? एक 10 मिनिटं तरी लागतील याला शिजायला. तोपर्यंत आता आपण सॉस बनवून घेऊयात का? बरं, ठीक. तर सॉससाठी लागणारं इन्ग्रेडियंट्स? सॉससाठी आपण वापरणार आहोत फ्रेश क्रीम, बरं, थोडंसं गार्लिक आणि बटर. बरं. तेल घेऊयात का याच्यामध्ये? हो, जेवढं आपल्याला म्हणजे आता गार्लिक थोडंसं सॉते करता येईल एवढंच तेल घेऊया. बरं. कारण क्रीम आहे त्याला सुद्धा एक स्वतःचं ऑइल असणार आहे. बरोबर. आणि नंतर आपण परत ॲडिशनल असं बटर सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. अच्छा, तर ऑइल आणि गार्लिक. आता गार्लिक आपल्याला कसं ब्राऊन होईपर्यंत हे करायचं आहे, त्याला सॉते करून घ्यायचं आहे ब्राऊनपर्यंत? नाही, थोडासा म्हणजे त्याचा वास निघून गेला पाहिजे तेलामध्ये. बरं, तर पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला करायचं नाही आहे. हो. आणि यामध्ये आता काय फ्रेश क्रीम ॲड करून घ्यायची आहे का? हो. ओके. तर प्रेक्षक हो, हा आपण जो लसूण इथे वापरलेला आहे तो तेलामध्ये जास्त फ्राय करायचा नाही ब्राऊन होईपर्यंत. तर थोडासा हलका कलर आला की आपण त्याच्यामध्ये लगेच फ्रेश क्रीम ॲड करून घेऊयात. फ्रेश क्रीम व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, गार्लिक आणि फ्रेश क्रीम. जास्त वेळ पण आपल्याला ती गॅसवरती ठेवायची नाहीये, कारण ऑलरेडी तिचा एक थिकनेस असतो आणि आपण अजून जर त्याला थिक करायला गेलं तर ते एकदम पेस्ट फॉर्म मध्ये होऊन जाईल. आणि आपल्याला रोलिंग करून ते त्याच्यामध्ये डीप करून खायचे आहेत. अच्छा, थोडंसं सॉल्ट टाक. चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सॉस आता रेडी झालेला आहे. अच्छा, तर आपला हा सॉस खूप सोप्पा असा सॉस इथे आपला रेडी झालेला आहे. आणि आपले हे gnocchi एक साधारण 2 मिनिटामध्ये स्टीम होऊन निघतील. मग ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. थोडंसं ऑइल टाकलेलं होतं अच्छा, आणि हे आता ह्याच्यामध्ये टॉस करून घ्यायचं. सॉसमध्ये आपल्याला हे आता gnocchi झालेले ते टॉस करून घेऊयात. तर फ्लेम ऑन करायची का आपल्याला? नाही, थंडच चांगलं लागेल ते, कारण आपण मगाशी जे केलेलं होतं ते प्रॉपर होतं सगळं. आणि आता ह्याचं जे मिश्रण बनवलेलं होतं आपण, बरं, ते शिजवून घेतलेलं होतं. तर त्यामध्ये फक्त आपल्याला त्याला एक ग्लेज पाहिजे म्हणून आपण वरून हे करणार आहोत. आता ह्याच्यावरती आपण थोडंसं बटर टाकणार आहोत का? थोडंसं एक अर्धा चमचा आपण याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे, ते ॲड करून घेऊयात आपण व्यवस्थित. त्याच्यामध्ये मिक्सअप करून घेऊयात. ते गरम आहे gnocchi, त्याच्यामुळे ते इझिली मेल्ट होईल. आणि तुम्ही बघू शकाल की त्याच्यावरती एक ग्लेज येतोय त्याचा बटरचा. प्रेक्षक म्हणजे तुम्ही इथे पाहताय की बटर ज्याप्रमाणे टाकलं त्याचा ग्लेज येत आहे. आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो की आपण ज्यावेळेस बटर टाकतो तर त्यावेळेस आपली काही बनवताना फ्लेम ऑफ असली पाहिजे, जेणेकरून हे बटरमध्ये जे तेल असतं ते वेगळं सेपरेट झालं नाही पाहिजे. तर जेव्हाही बटर टाकू तेव्हा आपली फ्लेम ऑफ असलेली पाहिजे, जेणेकरून व्यवस्थित ते त्याचा ग्लेझीपणा तो आपल्याला त्या म्हणजे त्या रेसिपीमध्ये, कोणत्याही रेसिपीमध्ये तुम्ही बनवाल त्यामध्ये त्याचा ग्लेज छान येतो. आता आपण प्लेटिंग करूयात. ओके, शेफ स्मिता प्लेट प्रेझेंटेशन करत आहेत. खरोखर ही पण एक छान अशी कला आहे.
वाव, व्हेरी ब्युटिफुल. खरोखर तुम्ही असंच काहीतरी प्रेझेंटेशन म्हणजे जस्ट एक त्याच्यामध्ये फक्त टॉमॅटो केचप टाकलेलं आहे आणि टॉमॅटो केचप ॲड करून तुम्हाला जशी म्हणजे गार्निश वगैरे येते, जसं आता शेफ स्मिताने करून दाखवली तशी तुम्ही करू शकता. ते दिसायला खूप छान दिसतं. तर आपण हे नोकी अरेंज करून घेऊ arrange याच्यामध्ये. करून घेणार आहोत. खरोखर बटरचा पण किती छान असा ग्लेस त्याच्यामध्ये आलेला आहे. खूप छान असं दिसतं आहे. प्रेक्षक खरोखर ही अशी छान अशी रेसिपी, ग्लेसफुल रेसिपी नोकी, ही खरोखर तुम्ही घरी करून पाहात. स्टीम केलेली रेसिपी आहे, अतिशय हेल्दी रेसिपी आहे. डन शेफ. खूपच छान. लास्ट टचअप विथ दी कोरिएंडर. खूप खूप छान आणि हेल्थफुल अशी रेसिपी आहे. खरोखर तुम्ही घरी ट्राय करून पहा आणि याचा आस्वाद घ्या. आजच्या आपण 2 नवीन रेसिपी बघितलेल्या आहेत आणि त्या 2 नवीन रेसिपी अतिशय वेगळ्या होत्या. अशाच काही रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत ईट हेल्दी, बी हेल्दी. रुचिरा प्रसारण सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता.